वाल्मिक कराड असू दे किंवा अजून दुसरा कोणी असू दे, सुटणार नाही. फाशीशिवाय दुसरी सजा नाही. एकनाथ शिंदे कडाडले. काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मंडळी, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड किंवा कोणीही दोषी असू द्या, एक जण पण सुटणार नाही. अशा प्रकारच्या निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महायुती सरकार कोंडीत सापडलं आहे. या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. बीडमधील सर्वपक्षीय आमदार वगळता महायुती सरकारमधील मंत्री आणि नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी फार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात ठाम भूमिका घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी असे म्हटले आहे. ते बुधवारी मुंबईतील KM रुग्णालयातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर मोकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी CIDने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीची आता गरज नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे श्रेय आपलेच असल्याचं अप्रत्यक्षरित्याने सूचित केलं. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आम्ही टीमवर्क म्हणून काम केलं. यामध्ये श्रेयवादाचा कुठलाही प्रश्न येत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सध्या तिढा निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेशातून आल्यानंतर हा तिढा सुटेल. आम्ही सगळे प्रश्न सोडवले आहेत. हा प्रश्न देखील आम्ही सामंजस्याने सोडू, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. KM रुग्णालयात आणखी एक इमारत उभी करण्याची गरज आहे. या ठिकाणी आयुष्यमान टॉवर उभारलं जाणार आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना याचा लाभ होणार आहे. या रुग्णालयात नातेवाईकांना राहण्यासाठी जागा देखील द्यावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यांना मोफत औषधे देण्यासही सांगितले आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल अशी सेवा देण्यात आम्ही तत्पर आहोत. KM संस्थेला काही मी कमी पडू देणार नाही, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळेस म्हटलं.